आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। मुंबईकर आणि कोकणासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। कोकणात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढील 24 तासात ठाणे, मुंबई, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर कोकणातील जिल्हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईकर आणि कोकणासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पुढील 24 तासांमध्ये मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेलेली आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलाय। कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे पुढील 24 तासांमध्ये मुंबईत ठाणे, मुंबई, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट आणि दुसरीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी काय माहिती दिली या संदर्भात पाहूयात। पुढच्या 24 तासामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे त्याचा प्रभाव आपल्याला मुख्यतः कोकण रिजनवर दिसेल। 24 तारखेसाठी ठाणे, मुंबई आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। मध्य महाराष्ट्राच्या घाट रिजनसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे। 25 तारखेला ठाणे, पालघर आणि मुंबईसाठी येलो अलर्ट असेल, तर रायगड आणि रत्नागिरीसाठी तो रेड अलर्ट असेल। मध्य महाराष्ट्राच्या घाट रिजनसाठी पुणे आणि सातारा ह्या रिजनसाठी रेड अलर्ट असेल आणि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाट रिजनसाठी हा ऑरेंज अलर्ट असेल। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। मुंबईहून अक्षय कुडकेलवार आणि रत्नागिरीमधून राकेश गुडेकर आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मुंबईमध्ये जाऊयात। अक्षय, मुंबईच्या कोणकोणत्या परिसरासाठी हा अलर्ट जारी करण्यात आलाय? ऋतुजा, आपण जर बघितलं मुंबईतील संपूर्ण म्हणजे दक्षिण मुंबई असेल, त्यासोबतच उत्तर मुंबई असेल आणि मुंबई उपनगर, संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। सकाळपासून देखील या ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती आणि यावेळी मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी काही प्रमाणात तुंबण्यास सुरुवात झालेली होती। फक्त मुसळधार पाऊस नव्हता, तर वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस पडण्यास सुरुवात झाली होती। येत्या 24 तासात देखील मुंबई आणि मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। विशेषतः खाडी लगतचा जो भाग आहे आणि त्यासोबतच आपण ठाणे हा परिसर बघितला, ठाणे, मुलुंड, भांडूप, विक्रोळीपर्यंतचा भाग बघितला, कारण हा खाडी लगतचा भाग आहे। वाशी, ऐरोली ह्या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर पश्चिम समुद्र किनारपट्टी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळं हा सतर्कतेचा इशारा मुंबईकरांसाठी म्हणावा लागेल, कारण जर मुसळधार पाऊस पडला, पाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली, तर मुंबईकरांच्या जीवनमानावर, याचा चाकरमान्यांच्या जीवनमानावर परिणाम पडू शकतो। त्यामुळं उद्या येत्या 24 तासात म्हणजे आज पासूनच नागरिकांनी खबरदारी घेणं हे गरजेची आहे। ऋतुजा, अगदी अक्षय सोबत रहा। यानंतर रत्नागिरीमध्ये जाऊयात। राकेश गुडेकर आपल्या सोबत आहेत। राकेश, कोकणातील सर्वच जिल्ह्यांना खरं तर रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। प्रशासनाने नेमकं काय आवाहन केलंय? ऋतुजा, गेले 2 दिवस मुसळधार पाऊस संपूर्ण कोकणामध्ये पडत आहे। रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, या सर्वच जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं आहे। आजही पावसाची संततधार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे। दुपारपर्यंत मुसळधार पाऊस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळत होता। दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि विशेषतः पुढचे 2 दिवस जे असणार आहेत ते महत्त्वाचे असणार आहेत, कारण पुढचे 2 दिवस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि त्याचप्रमाणे रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या तिन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। आणि या कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सावधानता, सुरक्षितता बाळगावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एकूण गेल्या 24 तासाचा जर रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये जवळपास सरासरी 80 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। सर्वच तालुक्यांमध्ये जवळपास 70 ते 80 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे। आज सकाळपासून देखील मुसळधार पाऊस कोसळत होता आणि आता देखील पावसाला सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती, पण आता मात्र पावसाने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात बरसायला केलेली आहे। आणि त्याचप्रमाणे आता पुढचे 2 दिवस संपूर्ण कोकणासाठी महत्त्वाचे असणार आहेत, कारण
रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. आज समुद्राला देखील मोठी भरती होती, त्यामुळे समुद्र देखील खवळलेला होता आणि त्यामुळे निश्चितच समुद्रकाठची गावं असतील किंवा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. ऋतुजा. अगदी. अक्षय आणि राकेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.